पुण्यात खळबळ, धंगेकरांच्या पत्नीसह अनेकांची नावे घेतली. कर्जाने दबलेल्या बांधकाम व्यावसायिकाने संपवले जीवन. पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्यासह इतर काही बड्या नेत्यांची आणि व्यावसायिक भागीदारांची नावे घेत एका कर्जबाजारी बांधकाम व्यावसायिकाने आपले जीवन संपवले आहे. जीवन संपलेल्या 60 वर्षीय बांधकाम व्यावसायिक व कंत्राटदाराचे नाव खलील शेख असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बांधकाम प्रकल्प उभारण्यासाठी प्रतिभा धंगेकर, मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे यांच्या पत्नी आणि खलील शेख यांच्यासह इतरांनी मिळून उत्कर्ष असोसिएट्स नावाची कंपनी स्थापन केली होती. या प्रकल्पासाठी बँकांकडून मोठमोठे कर्ज घेण्यात आले होते. मात्र वक्फ बोर्डाकडून स्थगिती मिळाल्यानंतर सदर प्रकरण न्यायालयात पोहोचलं, पण पुन्हा बांधकाम सुरू होऊ शकलं नाही. त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या खलील याने गुलटेकडी भागातील राहत्या घरी आपले जीवन संपवले. मृत्यूपूर्वी खलील शेख यांनी एक व्हिडिओ बनवला असून घटनास्थळी एक कथित नोटही सापडलेली आहे. त्यामध्ये त्यांनी विविध आर्थिक व्यवहारांमुळे, व्याजाच्या हिशोबामुळे आणि फसवणुकीमुळे प्रचंड मानसिक ताण असल्याचे म्हटले आहे. या नोटमध्ये कंपनीकडून 20 लाख रुपयांचे पेमेंट न मिळाल्याचा तसेच इतर 30 लाखांच्या बिलांचा उल्लेख आहे. याशिवाय उत्कर्ष असोसिएट्स, विजय बिल्डकॉन व अक्षय कन्स्ट्रक्शन या कंपन्यांसह एका भाजप कार्यकर्त्याचाही संदर्भ देण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे सध्या पुण्यातील राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक. विचारलं तो म्हणते बाळासाहेब शेडगेकडे जावा. अमित शेखला विचारलं म्हणते बाळासाहेब शेडगेकडे जावा. ह्याच्यात रवी धंगेकर लक्ष घालीत नाही किंवा तो रघु गौडा लक्ष घालीत नाही. सगळ्यात मेन जड आहे तो आहे बाळासाहेब शेडगे. माझं घर रोडवर आणलेलं आहे आणि 4 वर्ष झालं मी 50 लाखाचं याच भरत आहे. का तर पुरावा म्हणजे 20 लाखाचा आहे आणि 30 लाखाचं बिल घेतलेलं नाही. असे टोटल यांच्याकडून 50 लाख रुपये नाही. 50 लाखाचं मी गेलं 3 वर्षानं याच भरत आहे, 4% 3%. आणि हा पैसे देत नाही, दादागिरी भाईगिरी करतोय. स्वतःला हा लय मोठा माणूस समजत आहे. ह्याच्यामुळं पुढं माझ्या मुलाला पण धोका होऊ शकते. मार्केटमध्ये काम करायला पण अडचण आणू शकते. का तर मला पण 2-4 वेळेस बाळासाहेब शेडगेनं धमकी दिलेली आहे. पेमेंटला फार त्रास दिला तर मार्केटमध्ये कुठेही काम करू देणार नाही किंवा तुम्हाला पुण्यात जगणं मुश्किल करेन, तुमच्या लेकराबाळाला पण जगणं मुश्किल करेन. उद्याच्याला मी तर फाशी घेणारच आहे आज. बाकी माझ्या लेकराबाळाला काहीच बी त्रास झाला तर ह्याचा जिम्मेदार बाळासाहेब शेडगे आणि त्याचा मुलगा असणार आहे.